पुण्याच्या शंकर महाराज यांना दादा म्हणजे मोठे बंधू मानणारे सद्गुरू चिले महाराज यांचेच कासवाच्या आकारातील भव्य समाधी मंदिर आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। कोल्हापूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर पैजारवाडी गाव आहे। इथेच चिले महाराजांचे समाधीस्थान वसले आहे। 1985 साली महाराजांनी इथेच देह ठेवला। त्यांचे कासव या प्राण्यावर विशेष प्रेम होते, म्हणूनच कासवाच्याच आकारात हे भव्य समाधी मंदिर उभारले गेले आहे। त्यांची कर्मभूमी पैजारवाडी पन्हाळा या भागात असली तरी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ पुणे येथे गेला। शंकर महाराजांना ते आपले मोठे बंधू मानत। विशेष म्हणजे धनकवडीच्या शंकर महाराज मठात समाधीच्या उजव्या बाजूला चिले महाराजांची स्वतंत्र खोली आहे, हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल। तर या समाधी मंदिरात मागील बाजूस विविध देवी देवतांच्या मूर्ती आहेत। ध्यान मंदिरात चिले महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखवणारे फोटोज आहेत। शेजारीच भक्त निवासाचे काम प्रगतीपथावर आहे। परिसर शांत आणि नयनरम्य आहे। चिले महाराज सदरा, विजार, काळा कोट आणि टोपी अशाच पेहरावात आयुष्यभर वावरले। परोपकार, भूतदया आणि दत्तगुरू हाच आपल्या जीवनाचा पाया आहे असे ते सांगत। म्हणूनच त्यांचे भक्तजन ओम दत्त चिले असा गजर करतात। दर अमावस्येला आणि रोज दुपारच्या 12च्या आरतीनंतर इथे महाप्रसाद मिळतो। मात्र या व्यतिरिक्त बाहेर खाण्यापिण्याची अत्यंत मर्यादित व्यवस्था आहे। फार तर आपल्याला चिप्सची पाकिटे मिळू शकतात। येणाऱ्या भक्तांसाठी स्नानगृह आणि स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था आहे। तुम्ही पण लवकरात लवकर इथे भेट द्याल आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव घ्याल अशी आशा व्यक्त करतो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।